नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, KB रोहमारे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोपरगाव अंतर्गत ई वर्गामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 12वी विषय मराठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वर्षी एक नवीन साहित्य प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासलेला होता। तो साहित्य प्रकार होता नाटक। आपण नाटकाचे प्रकार आणि नाटकाचे प्रकार हे आपण या ठिकाणी मागच्या वर्षी अभ्यासले। तो साहित्य प्रकार पूर्ण या ठिकाणी आपण मागच्या वर्षी अभ्यासला। 3 नाटकही मागच्या वर्षी आपण अभ्यासलेले आहेत। त्याच पद्धतीनं यावर्षी आपल्याला कथा हा साहित्य प्रकार मराठी भाषेतील हा आपल्याला अभ्यासायचा आहे। तर आपण मागे कथा साहित्य प्रकार आणि त्याचा परिचय आपण मागे बघितला। हा भाग क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये विचारला गेलेला आहे। तर त्यामध्ये आपण बघितलं कथा साहित्य प्रकार परिचय, कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक कोणकोणते आहेत, त्यामध्ये कथाबीज असेल, कथानक असेल, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमय संघर्ष, संवाद, भाषाशैली हे आपण कथेच्या घटक या अंतर्गामध्ये आपण बघितलं। त्याचबरोबर पुढचा घटक आहे कथेचे वैशिष्ट्य। कथेचे वैशिष्ट्य कसे असते तर बघा, कथा ही मनोरंजन करते, हे कथेचं वैशिष्ट्य आहे। कथेमुळे सुसंस्कार होतात मनावरती वाचकाच्या। पुढचं वैशिष्ट्य, कथा वाचकाची उत्कंठा वाढवते। कथा ही वाचक वर्गाची उत्कंठा वाढवत असते। कथा एककेंद्रीय असते। कथा भूतकाळात लिहिली जाते। कथेच्या माध्यमातून जीवनाचा शोध घेतला जातो। श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते। हे कथेचे वैशिष्ट्य आपण अभ्यासलेले आहेत। आणि कथेचं सादरीकरण, कथा सादर कशी केली जाते, ती 2 प्रकारे सादर केली जाते। अभिवाचन तिचं केलं जातं, त्या माध्यमातून सादर केली जाते। आणि दुसरं कथा कथन, कथा जी आहे तिचं कथन केलं जातं। तर पाठ्यपुस्तकामध्ये आपण बघतोय की कथा हा प्रकार या ठिकाणी अतिशय मराठी साहित्यातील महत्त्वाचा असा प्रकार आहे। तर आपण काही कथाकार आणि त्यांचे कथासंग्रह सुद्धा आपण मागे बघितलेले आहेत। तर आपण आता प्रत्यक्ष जी काही कथा आहे 2 क्रमांकाची ती आपण अभ्यासणार। 1 क्रमांकाची कथा जी आहे शोध, ती आपण आज अभ्यासणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शोध ही कथा व.पु. काळे यांची कथा आपल्याला अभ्यासासाठी आहे। ही कथा आपल्याला मी माणूस शोधतोय या कथासंग्रहातून अभ्यासासाठी घेण्यात आलेली आहे। आपण सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो लेखकाचा परिचय आपण करून घेऊ। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व.पु. काळे लेखक व.पु. नावानेही प्रसिद्ध आहे, व.पु. काळे असंही नावाने प्रसिद्ध आहेत, आणि वसंत पुरुषोत्तम काळे असं त्यांचं संपूर्ण नाव आहे। या लेखकाचा जन्म 25 मार्च 1932 मध्ये झाला आणि लेखकाचा मृत्यू 26 जून 2001 मध्ये झाला। तर बघा, मराठी भाषेला किंवा मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये खूप मोठं योगदान व.पु. काळे यांचं आहे। तर बघा, त्यांचा परिचय आपण करून घेतोय। मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, निबंधकार, कादंबरीकार, कथा कथनाचे अनेक कार्यक्रम त्यांचे लोकप्रिय झालेले आहेत। बघा, मराठी साहित्य विश्वामध्ये
कथालेखक, निबंधकार, नाटककार आणि कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कथाकथनाचे अनेक कार्यक्रम हे प्रसिद्ध झालेले आहेत. तर कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण अशी शक्ती ही त्यांना मिळालेली होती. बघा, कथा कथन करणं हा त्यांचा आवडीचा विषय होता आणि ते सामर्थ्य हे त्यांच्याकडं कथाकथनाचं होतं. त्यांच्या कथा मराठी साहित्यामध्ये कथासंग्रह कोणकोणते आहेत तर बघा, लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, एक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय, असे अनेक कथासंग्रह प्रकाशित. असे मराठी साहित्यामध्ये त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि शोध ही जी काही कथा आहे, ही कथा आपल्याला मी माणूस शोधतोय या कथासंग्रहातून आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेली कथा आहे. तर बघा पुढे, आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटी संवाद यामुळे वपूंची कथा वाचकप्रिय आहेत. बघा, वपू काळ्यांच्या ज्या काही कथा निर्मिती आहे, या कथा निर्मिती वाचकांसाठी खूप मोठी पर्वणी या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या कथा लोकप्रिय कशामुळे झाल्या तर त्यांच्या कथेतील आकर्षक कथानक आहेत, ओघवती त्यांची निवेदन शैली आहे आणि त्यांचे जे काही संवाद आहे ते अगदी चटपटीत आहे, अगदी मनाला स्पर्श करणारे आहेत. अशा प्रकारच्या संवादामुळे वपूंनी काय केलेलं आहे, वाचक वर्ग त्यांच्या लेखनाकडे आकर्षित झालेले आहेत किंवा आकर्षित त्यांनी केलेले आहेत. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या त्यांच्या 2 प्रसिद्ध आहेत. रात्र नको चांदणी हे त्यांचं नाटक प्रसिद्ध आहे. प्रपंच, पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्याचे संग्रहही त्यांचे प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पु. भा. भावे यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी व पु. काळे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे जे काही विचार आहे ते शब्दबद्ध या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून व पु. काळे यांनी मराठी वाचकांसमोर मांडलेले आहेत. तसेच त्यांचा कथाप्रकार किंवा कथासंग्रह हे तर प्रसिद्ध आहेतच, त्यातील कथा जो काही आहे हा त्यांचा आवडता विषय होता आणि कथा कथन हा त्यांचा अतिशय आवडता साहित्य प्रकार होता. तर शोध या कथेच्या माध्यमातून किंवा शोध या कथेचा थोडक्यात गोषवारा आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर बघा काय आहे शोध कथा. विपुल कथालेखन केलेल्या व पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. बघा, अनेक विपुल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती कथालेखन केलेले व पु. काळे यांची शोध ही कथा एक वैशिष्ट्यपूर्ण कथा म्हणून या कथेकडे बघितलं जातं. कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. बघा, कथा रचनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, रचनेची जी काही तंत्राची वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये या कथेमध्ये आपणाला दिसून येतात. कथेचा प्रारंभ जो काही आहे, कथेची सुरुवात जी काही आहे ती अगदी मनाची पकड घेणारी आहे.
मन आकर्षित आपलं करणारी आहे. अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास या कथासंग्रहातील या कथानकातील प्रसंग. बघा, या कथानकामध्ये किंवा या कथेमध्ये अनु हे पात्र केंद्रस्थानी आहे आणि ही अणूची जी काही प्रमुख व्यक्तिरेखा आहे त्या व्यक्तिरेखेचा विकास आणि कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी अणूचा येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो याची प्रचिती आपणाला ही कथा अभ्यासत असताना येते. कथाकारांनी कथानकातील प्रसंग जे आहे, उपकथानक यांची एकसंग गुंफण कशा प्रकारे केली आहे. बघा, व.पु. काळे यांनी या कथेतील कथानकातील प्रसंग आणि उपकथानक यांची एकसंग गुंफण यांची जोडणी कशा प्रकारे केली आहे, एक उत्तम कथेचं उदाहरण आपल्याला शोध कथेच्या माध्यमातून सांगता येईल. विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यांमधून नाट्य कसे निर्माण होते. बघा, वेगवेगळ्या प्रसंगांमधून आपल्याला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या ज्या काही कलाटण्या आहेत, कथा बदलण्याचं तंत्र जे काही आहे वेगवेगळं, हे व.पु. काळे यांनी कशा प्रकारे या कथेच्या माध्यमातून नाट्य कसं निर्माण होतं हे या कथेमध्ये आपल्याला दिसून येतं. अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध या भोवती सगळे कथानक कसे फिरते आहे. बघा, अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध या भोवती या कथेचं संबंध कथानक फिरत आहे हे या कथेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि या 1 रुपयाच्या नोटेचा शोध जो काही आहे, या शोधाभोवतीच काय केलं गेलेलं आहे, या कथेचं कथानक गुंफलं गेलेलं आहे. आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो आणि कथेचं जे काही शेवट आहे त्या शेवटी, कथेच्या सरते शेवटी त्या रहस्याचा उलगडा लेखकाने केलेला आहे. इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावयाचा आहे. कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीनं कथेची जे काही विषय आहे, पात्र आहेत आणि कथेतील प्रसंग आहेत, या सर्वांना अनुकूल किंवा या सर्वांच्या दृष्टीनं अनुकूल अशी भाषाशैली, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव चित्रण किंवा सजीव संवाद हे अभ्यासण्याजोगे आहेत. बघा, आपल्या जीवनातील प्रत्यक्ष जे काही अनुभव आहेत त्या अनुभवाशी तारतम्य असलेली अशी कथा या ठिकाणी व.पु. काळे यांनी साकारलेली आपणाला दिसून येते. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही कथा अभ्यासावयाची आहे. या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. बघा, ही कथाचा जर आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल तर या कथेतील जे काही विकसनाचे अंग आहेत त्या दृष्टीनं आपणाला विचार करून या कथेचा आस्वाद, या कथेचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आज थांबू. राहिलेले घटक आपण पुढच्या तासिकेला बघू. ठीक आहे, धन्यवाद.